आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली साताऱ्यात आचारसंहिता लागू, जिल्हाधिकाऱ्यांच्या पालनाचे आवाहन. महत्त्वाच्या तारखा: 18 जूनला मतदान, 22 जूनला होणार मतमोजणी. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार काल म्हणजेच 18 मे पासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी 25 मे रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जूनला अर्जाची छाननी केली जाईल. उमेदवारांना 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडेल. तर 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांनी सर्वांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर आणि आचारसंहिता लागू. 25 मे 2026 निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होणार. 1 जून 2026 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत. 4 जून 2026 अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. 18 जून 2026 सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान. 22 जून 2026 मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.